वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला की काही फ्यू इंग्रेडियंट्समध्ये आपण मटर पुलाव कुकरमध्ये कसा बनवायचा आहे. स्क्रीनवरती जेवढे पण इंग्रेडियंट्स आहे हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. इथे आपण यूज करतो शाही बिर्याणी मसाला. सो मी घेतला इकडे छोटा कुकर आणि त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे तेल. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये ॲड करायचे जिरा. जिरा चांगला तडतडून झाला, मस्त सुगंध आला, त्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये ऑनियन. ऑनियनला खूप छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला जरी फक्त आपण टाकला या रेसिपीसाठी तरी तो खूप पुरेसा आहे. तुम्ही तुमचे एक्स्ट्रा स्पायसेस पण यूज करू शकता. कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड करते आहे टोमॅटो. टोमॅटोला पण हलका फुलका भाजून घ्यायचा आहे. आपल्याला एक्झॅक्ट पूर्ण नाही शिजवायचं आहे, कारण ते कुकरच्या शिट्टीमध्ये परत चांगलं शिजणारच आहे. सो इट्स फाईन, आपल्याला इथे हे परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये आपले मटर आणि आलू. आलू तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्ही आलू नाही ॲड केला तरी चालेल, कारण हा मटर पुलाव आहे. बट आय लाईक आलू इन मटर पुलाव. मग त्यानंतर मी ॲड करते शाही बिर्याणी मसाला. ह्याच्यामध्ये लिटरली सगळे फ्लेवर्स आहेत. आणि थोडंसं सॉल्ट टाकून मी ह्याला छान मिक्स करून घेते त्या मसाल्याला. ही स्टेज झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत थोडेसे अजून एक्स्ट्रा मसाले, जर तुम्हाला एक्स्ट्रा स्पाइस हवा असेल तर. मी हल्दी आणि रेड चिली पावडर फक्त ॲड केला आहे. अदर दॅन दॅट मी काही मसाले ॲड नाही करत आहे. हे पण एकदम ऑप्शनल आहे, जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तरच ॲड करा. हे पण छान मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करते आपले तांदूळ. इकडे रेशो 1:2 आहे. सो 1 कप जर तांदूळ असेल तर तुम्हाला 2 कप्स वॉटर वापरायचं आहे. आणि 2 कप्स तांदूळ असेल तर तुम्हाला 4 कप्स वॉटर वापरायचं आहे. खूप इझी रेशो आहे हा. हा कुकरसाठी बेस्ट आहे. तुमचे सगळ्या टाईपचे पुलाव, बिर्याणीज जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल पाणी घालून, तर हा बेस्ट वे. एक उकळी आल्यानंतर आपल्याला लावून घ्यायचं आहे कुकर. पाण्याची टेस्ट करू शकता. पाणी जर तुम्हाला सॉल्ट अजून वाटत असेल तुम्ही ॲड करू शकता. इथे माझे 2 शिट्या झाल्या आहेत. 2 शिट्यानंतर माझा पुलाव असा दिसतोय. ह्याला छान मिक्स करून घ्यायचं, कारण सगळे मटर वर आले. नीटली मिक्स केला की आपण सर्व्ह करून खायला रेडी आहोत आपला कुकरमधला मटर पुलाव. व्हिडिओला एंडपर्यंत बघण्यासाठी खूप खूप थँक यू. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल.